फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये डायव्हर्सिफिकेशन्स का महत्वाचे आहेत त्याचे 4 मेन रिझन. पहिला मेन रिझन आहे तुम्हाला तुमची जी एकाच बकेटमध्ये जर तुम्ही पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलात तर जी रिस्क असतं ते रिस्क अलोकेट करायला मदत होतं. दुसरी हेल्प काय होतं माहितीये की याच्यामध्ये तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत तर ते रिटर्न्स कंपाऊंडेड प्लस नॉर्मल याचं म्हणजे असं जे ऍव्हरेजली मिळतात त्याचं कॉम्बिनेशन करून एक चांगला रिटर्न तुम्ही कॉर्पस डेव्हलप करू शकतात. तिसरी गोष्ट, टाइम ड्युरेशन्सच्या नुसार जे काही आपले वेगवेगळे गोल्स असतात तर त्याला जे काही फ्लेक्झिबिलिटी राहतं ती डायव्हर्सिफिकेशन्सनी अचीव्ह करता येतं. चौथा मेन ऍडव्हान्टेज आहे तुम्ही टॅक्स प्लॅनिंग पण याच्याने करू शकतात. म्हणजे काही प्रॉडक्टचं कॉम्बिनेशन तुम्ही टॅक्स प्लॅनिंगने करा, काही याच्यामध्ये हाय रिटर्न्स विदाउट टॅक्स अशा गोष्टींचा एक हेल्प करून आपण फ्युचरिस्टिक अचीव्ह करू शकतो आपले जे गोल डिसाइडेड केलेले आहेत ते. या कारणाने फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे आणि अशाच डायव्हर्सिफिकेशनसाठी जर जास्त मदत हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा. मी मदत करायला तयार आहोत. धन्यवाद. उमेश उकरे, UH वेल्थ मधून.